ठाणे लोकसभा मतदारसंघ इथं बिग फाईट आहे। या मतदारसंघाकडे अख्ख्या राज्यातच नव्हे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण इथून शिवसेना कोणाची आणि शिवसैनिक कोणासोबत आहेत, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग कोणासोबत आहे हे या मतदारसंघाच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे। ठाणेमध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के असा सामना झाला। माझ्यासोबत राजन विचारे आहेत, जे 2 टर्मचे इथून खासदार आहेत आणि तिसऱ्या टर्म हॅट्रिक लावण्याच्या तयारीमध्ये आपण इथे आहात। राजनजी, रिलॅक्स्ड आहात, 24 तास पण नाही उरलेत आता, काय वाटतं, काय धाकधूक आहे का कोणतेही प्रेशर नाही, थर्ड हॅट्रिकसाठी तयार आहात? मला वाटतं 35 वर्ष या ठाणे शहरातून लोकप्रतिनिधी म्हणून मी जातोय। मग 4 वेळा त्या ठिकाणी नगरसेवक होतो, 20 वर्ष, त्यानंतर मी महापौर होतो 2.5 वर्ष, त्यानंतर मी आमदार होतो आणि आता 2दा खासदार। आणि जे ठाणं शिवसेनेचं ठाणं म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलं हे ठाणं, आदरणीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या प्रेरणेने हे तयार झालेलं आहे ठाणं, आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या गेली 20 वर्ष या ठाणे शहरामध्ये जी काही विकासाचं मोठं योगदान आहे, ह्याच्यामध्ये या सर्वांचा परिपाक म्हणून जी निवडणुकीमध्ये दिलेली वचनं असतात, ती वचनं या जनतेला दिलेली पार पाडणं, या गोष्टीवरती आज ठाणेकरांनी, तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता या ठाण्याने दिलेली आहे शिवसेना। आज तुम्ही बघितलं असेल तिथपासून ते आतापर्यंत कितीतरी सत्तांतर झाले। मला वाटतं या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झाली। 89 साली ज्यावेळेला ही गद्दारी त्यावेळेला झाली होती, प्रकाश परांजपे आमचे महापौर म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले होते, आणि त्यावेळेला जी गद्दारी झाली त्यानंतर दुसऱ्यांदा ही गद्दारी या ठाण्यामध्ये होते। आणि या गद्दारांना गाडण्याचं या ठाणेकरांनी केलेलं जे काही आज तुम्ही बघितलं असेल, दुसऱ्यांदा ज्यावेळेला ही गद्दारी झाली तेव्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये त्याची चर्चा झाली। आणि ज्या पद्धतीने जो ठाणेकर असतील किंवा महाराष्ट्रातील जनता असेल, ज्या पद्धतीने या आदरणीय माजी मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे काही काम केलं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी दिलासा देण्याचं काम केलं, त्यामध्ये विकासामध्ये सुद्धा त्यांचं असलेलं योगदान हे लक्षात घेता ही जी काही गद्दारी झालेली आहे या महाराष्ट्राने उडाडवाने बघितले, देशाने बघितलेले, आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ही जी निवडणूक होणार आहे गद्दार विरुद्ध निष्ठावान, आणि ह्यामध्ये नक्कीच सच्चाईचा विजय होणार आहे, या निमित्ताने मी सांगू इच्छितो। म्हणजेच आपण रिलॅक्स्ड आहात, आपण कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही आहे तुमच्यामध्ये, कारण कोणत्याही निकालापूर्वी अभ्यास एज्युकेशन मधला असो, परीक्षा असो किंवा निवडणुकीची असो, एक धाकधूक असते, चिंता असते, ती चिंता नाही आहे। मला वाटतं मी केलेली ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून 10 वर्षामध्ये केलेली कामं हे मला वाटतं मी या लोकांसमोर ठेवलेली आहे, आणि हे प्रगती पुस्तक आहे 10 वर्षाचं, आणि त्या प्रगती पुस्तकाच्या जीवावरतीच जी काही केलेली कामं आहेत ती या जनतेसमोर आहे, आणि जनता नक्कीच ह्यामध्ये मला 35 वर्ष चा कालावधी आहे साहेब। मी वयाचा 23व्या वर्षी असताना मी त्यावेळेला नगरसेवक झालो होतो, आणि तिथपासून माझा प्रवास सातत्याने 35 वर्ष चालू आहे। त्यामुळे या जनतेला राजन विचारे काय हे माहिती आहे, नवी मुंबईकर असतील, ठाणेकर असतील, गेली 10 वर्ष मीरा भाईंदरचे सर्व मंडळी असेल, आणि शेवटी हा मतदार जागृत आहे। या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे की महाराष्ट्र नेहमीच या ठिकाणी कोणासमोर झुकला नाही, आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे केलं, आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी एकत्र आले, आणि ही जी काही 2.5 वर्षामध्ये ह्यांनी केलेली जी काय ज्या पद्धतीने शिवसैनिकांवरती केलेले खोटे गुन्हे असतील, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्रास असेल, त्यांच्या उपजीविकेच्या साधनावरती केलेला हल्ला असेल, आणि ज्या पद्धतीने आजही सत्तेचा गैरवापर या ठाण्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी केला होता। आज या महानगरपालिका जी आहे, या महानगरपालिकेची तुम्ही अवस्था बघितली असेल, ज्यांच्या ताब्यात आज महानगरपालिका आहे, आज
250 कोटीचं आहे महापालिकेचं बजेट, परंतु या महापालिकेत पैसेच नाहीत. आज त्या दरवेळेला मुख्यमंत्र्यांच्याकडे कटोरा घेऊन इथल्या आयुक्तांना जावं लागतं आणि ते जे काय टाकतील त्याच्यावरती सर्व महापालिका चाललेली आहे. आज 100 कोटी सुद्धा ह्या महापालिकेकडे नाहीयेत. आज जवळजवळ 1.5 वर्षामध्ये सर्व आमचे जी कामं केलेली आहेत ठेकेदारांनी त्यांना बिल द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. आज तुम्ही बघितले परिवहन सेवा कोलमडलेली आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाची अवस्था एकदम वाईट अवस्था आली. म्हणजे गेल्या मुद्दे तुम्ही नेले लोकांसमोर. आणि हे लोक आहे ना विकास बघा नुसतं भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही कोणाला लोकांना फसवू शकत नाही. तुम्ही विकासाची कामं केली. जसं एका विद्यार्थ्याने एखाद्या परीक्षेला बसल्यानंतर जर चांगला अभ्यास केलेला असेल आणि तर त्याला मार्काची चिंता नसते. मला मार्काची चिंता नाही, बिलकुल चिंता नाही. कारण जनता जनार्दन शेवटी हा मतदार राजा आहे आणि मतदार राजा सुज्ञ आहे. मतदार राजा गेली कित्येक दिवस वाट बघत होता आणि तो दिवस आज आलेला आहे आणि 4 तारखेला नक्कीच या ठिकाणी जे काय व्हायचं ते होईल. मग निवडणुकीमध्ये किंवा जो प्रचार झाला खूप हेक्टिक सगळं होतं, नंतर मग काय केलं तुम्ही? थोडंसं निवांत कुठे आराम केलात का नाही, का तिथे पण मग लोकांशी संपर्क करणार? कारण विधानसभा परत मी 365 दिवस संपर्कात लोकांच्या असतो. मी आजही दिवसातले म्हणजे 15 तास मी काम करतो. आजही जनतेशी माझा संपर्क आहे. मी एका दिवसामध्ये तुम्ही मला वाटतं 2 दिवसापूर्वीच मी संपूर्ण ठाणे महापालिकेचा दौरा केला. जे आज रेल्वे स्टेशनला जी मी मागणी केली होती 5 आणि 6 नंबर प्लॅटफॉर्म जो मेगा ब्लॉक 3 दिवस काम चालू होतं त्या संदर्भात सुद्धा जाऊन तिथे काय अडचण आहे किंवा काय नाही हे सर्व पाहिलं. त्यानंतरही तुम्ही कामावर आणि ठाणे महापालिकेमध्ये मी आयुक्तांना भेटलो. पावसाळ्यापूर्वी करायची कामं त्या संदर्भात विचारलं. नवी मुंबई महापालिकेतले आयुक्त त्यांना भेटलो. तिथे सुद्धा नवी मुंबईतले काही प्रश्न घेऊन गेलो होतो आणि मीरा भाईंदर मधल्या आयुक्तांना भेटलो. अशा पद्धतीने हे जे काय आमचं विकासाचं चाललेलं आहे शेवटी लोकप्रतिनिधी असा असावा की त्या शहराचं त्याच्याकडे विजन असलं पाहिजे. शहराच्या संदर्भामध्ये असलेली कामं आहेत ती त्यांनी केली पाहिजे आणि ते मी करतोय. पण मग तुम्ही रिलॅक्स काय केलंच नाही? एकदम रिलॅक्स आता आहात, पण निवडणुकीनंतर कुठे काही फॅमिलीला वेळ देऊ शकलात का? तो मोठा प्रॉब्लेम आहे सर. तो मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मी माझ्या मुलांना क्यूटची छोटीशी बाळ होती तुमच्याकडे आता. येस माझ्या कुटुंबातल्या लोकांची तक्रार नाही पण ती अपेक्षा आहे की म्हणजे मुलीची अपेक्षा असते की वडील माझ्याबरोबर सहवासात असले पाहिजेत. मिसेसची पण असते परंतु ती सुद्धा लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आमचं अख्खं कुटुंब जे आहे या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी हजर असतं. तुम्ही देवपूजा खूप करता, मी तुम्हाला वर्षानुवर्ष पाहतोय. एक आस्था, एक विश्वास देवाप्रती तुमचा खूप आहे. आताही पाहिलं तर तुम्ही 1-2 तास तुमचा सकाळचा एक पूजा असते. तर आज आणि उद्यासाठी देवाकडे काय मागितलंय? मला देवाकडे मागण्यापेक्षा देवानेच भरभरून मला दिलेलं आहे. मला मागण्याची गरजच नाही. कारण तुम्हाला माहिती असेल मी ज्यावेळेला 96ला अमरनाथ यात्रा त्या ठिकाणी बंद झाली होती तेव्हा बाळासाहेबांनी जेव्हा आवाहन केलं तेव्हा मी पहिली ट्रेन घेऊन मुंबई सेंट्रल टू जम्मू या ठिकाणी घेऊन झालं आणि तिथपासून गेले 28 ते 29 वर्ष सातत्याने फक्त करोनामधले 2 वेगळे. आणि शेवटी कसं आहे मी चुकून या राजकारणामध्ये आलो. माझे गुरु होते धर्मवीर आनंदिगे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी राजकारणामध्ये आलो आणि त्यानंतर सातत्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना मग बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आज त्यांनीही मला संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. शेवटी शिवसेना या 4 अक्षराच्या मुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत गल्ली टू दिल्ली हा प्रवास जो काय झाला ते शिवसेना या 4 अक्षरामुळे. शिवसेना प्रमुखांचे मला त्यांनी एबी फॉर्म दिला नसता तर मी नगरसेवक झालो नसतो. शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांनी जे आहेत तो मला एबी फॉर्म आता लोकसभेला दिला नसता तर मी खासदार झालो नसतो. देवाची कृपा पण आहेच ना. देवाची तर आहेच. देवांची कृपा आहे. मेन म्हणजे माझे आई वडील असतील, मला घरात साथ देणारं माझं कुटुंब असेल, पक्षप्रमुख असतील आणि त्याबरोबर सर्वात म्हणजे माझा गेली 35 वर्ष या मतदाराने मला कुठे नगरसेवक बनवलं, कुठे महापौर बनवलं, कुठे आमदार केलं, 2दा खासदार केलं. ही माझी जनता म्हणजे मतदार राजा हा माझ्या बरोबर आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे मला.
चला, तर एक कॉन्फिडेंट राजन विचार इथे मला दिसत आहेत. 4 तारखेची बिलकुल चिंता नाही. एक विश्वास आहे की जो 60 टर्म नगरसेवक ते आमदार खासदार त्यांनी त्या टर्म जास्त टर्म्स त्यांच्या झाल्या आहेत, त्याच्यामध्ये आणखी एक टर्म जोडली जाईल आणि पुन्हा एकदा दिल्लीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आवाज बनून ते तिथं उपस्थित राहतील आणि कोणतीही चिंता न करता 4 तारखेचा तुम्ही विजयाची तयारी करून ठेवली वाटतं. विजयाची खात्री आहे ना सर. तयारी पण केली. मी सांगितलं ना की एखाद्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत जेव्हा रिझल्ट येतो तो उद्या रिझल्ट आहे, तर मला खात्री आहे की मी अभ्यास केलेला आहे, लोकांची सेवा केलेली आहे, जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत. ज्या वेळेला कठीण काळामध्ये मी लोकांबरोबर उभा राहिलेलो आहे, पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यामुळे निष्ठावंताचा विजय होणार. तर एक परिपक्व अभ्यास त्यांनी केला, त्यामुळंच आता त्यांना या निकालाची चिंता नाही आहे आणि एक विश्वास आहे की ठाण्याची जनता त्यांना पुन्हा निवडून देईल. कॅमेरामॅन विनय राजभरसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.